मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय घेतलेले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 7 निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाबाबत जे निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भात माहिती दिली आहे. तर यावर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आरोप केलेला आहे. मात्र ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय घेतलेले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय. गोवा या ठिकाणी ओबीसी समाजाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय. यामध्ये पंतप्रधानांनी यातले काही निर्णय घेतलेले आहेत असं सुद्धा म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसी समाजासाठी 7 निर्णय घेतले, तर आम्ही संपूर्ण समाजासाठी 50 निर्णय घेतलेले आहेत, हिताचे निर्णय घेतलेले आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राज्यामध्ये ओबीसी समाजाच्या हिताचे 50 निर्णय हे या ठिकाणी घेण्याची संधी मला मिळाली आणि आपण ते घेतले. आणि या सगळ्या प्रक्रियेत जरी निर्णय घेण्याचं श्रेय आमचं असेल, पण हे निर्णय करवून घेण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं श्रेय आहे. प्रत्येक जातीची जनगणना करायला लागल्यात तर ओबीसी मध्ये आपसात प्रचंड मोठा भांडण निर्माण होईल. पण आमच्या ओबीसी कॅटेगरीची जनगणना व्हावी आणि ओबीसीची संख्या ठरावी आणि संख्येप्रमाणे केंद्र सरकारने त्याला निधी द्यावा, राज्य सरकारने निधी द्यावा. सरकार कोणाचं असू दे. पक्षातील वाचाळवीरांना उद्धव ठाकरे यांनी खडसावलेलं आहे. जनतेच्या प्रश्नांवर बोला असं उद्धव ठाकरे यांनी